ओके, सो नाउ लेट्स स्टार्ट. काल आपण पाहिलेलं आहे भागाकार आणि भागाकारामध्ये काही होमवर्कमध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला मी सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहेत. ते क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. तुम्हीही सॉल्व्ह केलेले असतील तर काय करायचं चेक करून घ्यायचंय की कोणाचे आपले किती बरोबर आलेले आहेत. इथं एक पहिलं गणित आहे 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे या 2 न 6 ला काय करायचं थोडक्यात भाग द्यायचा आहे. म्हणजे 2 न 6 चे भाग पाडायचे. मी सांगितलेलं आहे की भागाकार. भागाकार म्हणजे काय थोडक्यात भाग देणे. भाग देणे म्हणजे काय? त्याचे तुकडे करणे. तुकडे करणे म्हणजे काय? तर त्याचे पार्ट बनवणे. पार्ट बनवणे म्हणजे काय? तर थोडक्यात त्याच्यामध्ये समान वाटप करणे. हे थोडक्यात आपण जनरली पाहिलेलं आहे. तर एवढे म्हणजे थोडक्यात या वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कालच्या 2 दिवसाच्या तासामध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण आता ॲक्चुअल प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. काल आपण कशा पद्धतीनं पाहिलेले आहे ते देखील एकदा हे पहिला प्रॉब्लेम आपण त्या पद्धतीनं सॉल्व्ह करून घेऊयात. तर मी काल सांगितलेलं होतं भागाकाराचं हे चिन्ह आहे, जे की या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आणि या चिन्हाच्या 2 बाजूला दोन्हीकडे संख्या आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे 6 आहे आणि एकीकडे 2 आहे. तर 6 काय करायचा? तो या पद्धतीनं अगोदर भागाकाराचं चिन्ह मांडायचं आणि बघा हे चिन्ह आणि हे चिन्ह सारखंच आहे. आता 6 काय करा, इथं याच्या खाली मांडा आणि जे हे 2 आहेत, ते या बॉक्समध्ये मांडायचे. म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये मांडा. ऑप्शन नंबर किती? डी येणार नाही. बी येणार आहे त्याचा आन्सर. बघा आता तर 2 चा टेबल काय करायचा आहे? पाढ्यामध्ये 6 येईपर्यंत म्हणायचं आहे. 6 टाईम नाही हां. म्हणजे कशा पद्धतीनं गुणाकारात आणि भागाकारात फरक काय आहे, हे मी तुम्हाला कालच्या तासात सांगितलेलं आहे. 2 चा टेबल 6 येईपर्यंत म्हणा. बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6. मग हे 3 जा 6 आले म्हणजे हे 3 जा इथं लिहायचे आणि 6 ला 6 जशास तसे लिहा. 6 - 6 = 0. आन्सर आलेलं आहे आपलं 3 म्हणजे ऑप्शन नंबर बी. आता कालच्या तासामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतोय आज जे मुलं नवीन जॉइन झाले त्यांच्यासाठी, की कशाला काय म्हणायचं? बघा भागाकारामध्ये लक्षात घ्यायचं आहे, जे या लाईनच्या खाली अंक मांडलेला अंक असतो, तो अंक इथे आता उदाहरण या ठिकाणी आपण आता पाहूयात. समजा इथे 6 आहेत हे, तर हे 6 म्हणजे काय आहे थोडक्यात याला आपण म्हणत असतो डिव्हिडंड. कोणीतरी जॉइन झाले आपण चेक करून घेऊ एकदा. ओके. चला. त्याच्यानंतर बघा डिव्हिडंड याला आपण डिव्हिडंड म्हणत असतो. म्हणजे याला आपण मराठीत म्हणतात भाज्य. काय म्हणतात त्याला? भाज्य म्हणतो. आणि हां, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग ज्यानं आपण भाग देत असतो, तो असतो थोडक्यात त्याला आपण डिव्हिजर म्हणत असतो. DIVISOR आणि त्याला आपण मराठीत म्हणत असतो भाजक. जो भाग देतो तो भाजक. ज्याला भाग जातो तो भाज्य. लक्षात घ्या. भाग कशाला गेला? 6 ला. तो झाला डिव्हिडंड म्हणजे तो भाज्य. कशाने दिला भाग? 2 ने. मग तो झाला डिव्हिजर. त्याला भाजक म्हणतात. त्याच्यानंतर येणारं जे ॲन्सर असतं, हे ॲन्सर असतं वरती. आता गुणाकारात सगळ्यामध्ये खाली ॲन्सर असतं. पण भागाकारातलं ॲन्सर हे वरती असतं. हे 3 हे ॲन्सर आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे. ठीक आहे. तर मग 3 हे झालं ॲन्सर. तर तो आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कोशंट किंवा डिव्हिजन आणि मग त्याला मराठीत म्हटलं जातं भागाकार. त्याला काय म्हणतो आपण? भागाकार. आणि इथे जे खाली असते त्याला म्हणत असतो आपण रिमाइंडर.
रिमाइंडर. येस, त्याला आपण रिमाइंडर म्हणत असतो आणि त्याला मराठीत म्हणत असतो आपण बाकी. गुड, बाकी. आता समजलं का हे? यस. गुड. तर अशा पद्धतीनं तुम्ही होमवर्क मध्ये तुम्हाला हे ज्यावेळेला आज मी काही गणित पुन्हा देणार आहे, तर तुम्ही काय करायचे, या पद्धतीनं त्यांना सॉल्व्ह करा आणि ऑप्शन तर आपल्याला निवडायचंच आहे. पण सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे असे भाग बनवायचे. क्वेशन, व्हॉट इज क्वेशन, व्हॉट इज डिव्हिडंड, व्हॉट इज रिमाइंडर अँड व्हॉट इज डिव्हिजर. तर हे आपल्याला सांगायचे, ती तुम्ही मेन्शन करायचं आहे. परीक्षेत तुम्हाला विचारलं जातं, की कोणत्याला काय म्हणतात. ओके, नाव लेट्स गो अहेड. 8 डिवायडेड बाय 4. 8 डिवायडेड बाय 4. काय करायचं मग? बी. येस, नंबर बी. गुड. ऑप्शन नंबर बी. 8 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि मग हे 0 म्हणजे आन्सर आलं 2. ऑप्शन नंबर बी. ओके, ऑप्शन नंबर बी. गुड. आता त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं भागाकाराचे चिन्ह कसे कसे असतात. पहिलं ऑप्शन नंबर पहिलं चिन्ह हे आहे. त्यानंतर भागाकाराचं चिन्ह याही पद्धतीनं दाखवलं जातं. त्यानंतर पुढचं चिन्ह अशाही पद्धतीनं असतं. 2 संख्या, समजा इथं 10 आहे आणि इकडे 5 आहे. हीच संख्या बघू, हेच गणित पाहू. बघा, म्हणजे मग काय होणार, 5 चा टेबल 10 पर्यंत म्हणा. 5 1 जा 5, 5 2 जा 10 म्हणजे आन्सर पुन्हा 2. ऑप्शन नंबर ए. गुड. या पद्धतीनं. त्याच्यानंतर आणखी तिसरी पद्धत म्हणजे ही पुढे चौथी पद्धत कशी असते भागाकाराची ती दाखवतो. बघा, 12 डिवायडेड बाय 3. 12 वरती लिहा आणि आडवी रेष खाली द्या आणि पुन्हा 3. ऑप्शन नंबर बी. याला फ्रॅक्शन म्हणतात. फ्रॅक्शन म्हणजेच एक प्रकारचा भागाकार आहे. मग 3 चा टेबल 12 येईपर्यंत म्हणा. परीक्षेमध्ये ऐका, आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे असं करीत बसण्यापेक्षा याला खूप वेळ लागतो, ही जी प्रोसेस करायला. मग परीक्षेत काय करायचं, डायरेक्ट काय करायचं, 3 चा टेबल 12 पर्यंत मोजा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12. मग 4 जा पाहायचा कुठे, तर तो सी ऑप्शनला आहे. ओके, येस, ऑप्शन नंबर सी. गुड. आता 9 डिवायडेड बाय 3. 9 चा टेबल, आता बघा, सॉरी, 3 चा टेबल आता 9 पर्यंत म्हणायचा आहे. 3 3 जा 9. गुड, 3 3 जा 9. त्याच्यानंतर पुढे आता 15 डिवायडेड बाय 5. घ्या, मांडा. कसं मांडाल मग आता? 15 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 5 3 जा 5 3 जा 3 जा. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. गुड. 20 डिवायडेड बाय 4. या पद्धतीने जाऊ आता याच्यात. 20 डिवायडेड बाय 4. 4 चा टेबल 4 1 जा 4, 4 बघा, 4. आता 20 ला डायरेक्ट ह्या 2 ला एक एक अंकानं पुढं सरकायचं असतं. 2 ला भाग जातो का नाही जात, मग इथं 0. मग आता 20 धरा. मग आता पुढे 20 धरण्यासाठी मग इथं धरल्यानंतर मग 4 5 जा 20 आणि मग 0 मायनस 0, 2 मायनस, येस, आणि मग 5 जा शोधायचा याच्यात. ओके, तो आहे ऑप्शन नंबर सी. गुड. 18 डिवायडेड बाय 6. 18 3 जा 6, 3. येस, 6 6 3 जा 18 असं. गुड. 16 डिवायडेड बाय 2. आता सांगा. ऑप्शन नंबर बी. गुड. ऑप्शन नंबर बी. 2 8 जा 16. 2 8 जा 16. ऑप्शन गुड. नंबर बी. 21 डिवायडेड बाय 7. 7 चा टेबल 21 येईपर्यंत या 2 ला भाग जातो का नाही, मग पुन्हा या 1 ला दोन्ही अंकाला घ्यायचा भाग.
मग 7 ऑप्शन नंबर बी. येस, ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर बी. बी. त्याच्यानंतर 25 डिवायडेड बाय 5. 5 5 5 जा 20. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर 5 5 जा 25. 24 डिवायडेड बाय 4. 4 चा टेबल आता 24 येईपर्यंत म्हणा. 4 4 बघा या 2 ला भाग जातो का नाही. मग या 24 ला धरायचा पूर्ण. मग 4 न काय करायचं, भाग द्यायचा 24 ला. 4 20 ऑप्शन नंबर तर बी. 4 6 जा 24 आणि मग 4 - 4 0, 2 - 2 0. आन्सर आहे 6. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. 14 डिवायडेड बाय 2. तर बघा ऑप्शन नंबर बी. 14 डिवायडेड बाय 2. 2 7 जा 14. ऑप्शन नंबर बी. येस, या पद्धतीनं पुढे जाऊ आता. 30 डिवायडेड बाय 6. गुड. हा 28 डिवायडेड बाय 7. ऑप्शन नंबर बी. कोण आहे बी वाला? चला मांडा. बी नाही येणार त्याचा आन्सर. 7 चा टेबल 2 पर्यंत म्हणा. 0 होतो म्हणजे इथं 2 ला भाग जात नाही. मग 28. 7 4 जा 28. गुड. 40 डिवायडेड बाय 5. कोण आहे ते? ऑप्शन नंबर सी. सी. येस. 5 8 जा 40. 36 डिवायडेड बाय 6. 6 1 जा 6. 6 6 जा 36. 32 डिवायडेड बाय 8. ऑप्शन नंबर बी. 8 1 जा 8. 8 4 जा 34. 32. व्हॉइस बंद करा. कोणाच तरी व्हॉइस चालू आहे मागे बोलतं. ऑप्शन नंबर बी. 45. 9 5 जा 45. गुड. आणि आता सांगा 50 डिवायडेड बाय 10. ऑप्शन नंबर बी. येस 10 5 जा 50. तर अशा पद्धतीनं हे आपण 20 क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. होमवर्कमध्ये तुम्हाला मी आणखी 20 क्वेश्चन्स टाकतो. आता काय करायचं, कालही तुम्हाला दिले होते प्रश्न काही. तुम्ही आता 9 वाजायला 15 मिनिट वेळ बाकी आहे आणखी. तर तुम्ही काय करायचं बघा, एक किती आपण घेऊयात कालच्या सारखाच 20 घेऊ. 20 डिवायडेड बाय काय करायचं, 20 डिवायडेड बाय 2 न भाग द्या त्याला. त्यानंतर 20 डिवायडेड बाय 4 बघा 4 घ्या. नाहीतर काय करा 10 पर्यंत सगळ्यांनी भाग द्या त्याला. 3 20 डिवायडेड बाय 4. 20 डिवायडेड बाय 5. 20 डिवायडेड बाय 6. 20 डिवायडेड बाय 7. 20 डिवायडेड बाय 8. 20 डिवायडेड बाय 9 and 20 डिवायडेड बाय 10. तर एवढे काय करायचे प्रॉब्लेम्स, आता 9 प्रॉब्लेम्स आहेत. याचा स्क्रीनशॉट करून घ्या आणि लगेचच आता ह्याचे आन्सर काढून लिहून ग्रुपवरती टाका. चला 15 मिनिट वेळ आहे
आता लगेच करायचे सर्वांनी.